सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांदमातला भाग 181. शशीनं आता इन्स्पेक्टर भालेरावला टार्गेट करत चांगलाच पेचात पकडला आणि तेही घाबरले आणि शशीमुळे कॉन्स्टेबलसुद्धा वाचले. इन्स्पेक्टर भालेरावांनी त्यांचा हेका मागे घेतला आणि ते गप्प बसले. नाहीतर आज काही खरं नव्हतं त्या कॉन्स्टेबलचं. आणि त्या कॉन्स्टेबलने मनातल्या मनात शशीचे खूप आभार मानले. आणि इन्स्पेक्टर भालेराव मात्र हा काय माणूस आहे आणि खूपच वेगळा आहे. इतकी पळून जाण्याची संधी मिळाली तरीही पळाला नाही आणि किती हुशार आहे असं म्हणून शशीकडे बघत होते. मग शशी तसाच त्याच्या ॲटिट्यूड आणि रुबाबात सिगारेट पीत होता. आणि पुन्हा भालेराव स्वतः शशीकडे गेले. मग भालेराव स्वतः शशीकडे गेले आणि त्याच्या तोंडातली सिगारेट काढून घेतली आणि म्हणाले, हे इथं अलाउड नाही. असं म्हणून इन्स्पेक्टर भालेराव त्याची सिगारेट विझवणार इतक्यात शशीनं त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून डॅशिंग लूक देत बघितलं आणि त्यांच्या हातातून पुन्हा सिगारेट ओढून घेतली आणि त्यांच्या गंभीर आवाजात म्हणाला, इन्स्पेक्टर, ही तुमची पहिली चूक आहे म्हणून माफ केलं. आणि आज मूडसुद्धा चांगला आहे, पण नेहमीच माझा मूड चांगला असेल असं नाही बरं का. नाव गेट आउट फ्रॉम हिअर, कारण ही जागा फक्त माझी आहे आणि मी आहे इथला बादशाह. तुमची जागा तिकडे आहे त्या खुर्चीत. आणि काय दिवस आलेत, एक गुन्हेगार पोलिसांना त्याची जागा दाखवतोय. असं म्हणून शशीनं फार ॲटिट्यूडमध्ये इन्स्पेक्टरलाच बाहेर काढलं आणि इन्स्पेक्टर भालेराव थक्क होऊनच बाहेर आले. आणि जाताना त्यांनी स्वतः होऊन कुलूप लावलं आणि चावी स्वतः सोबतच घेऊन गेले. मग घरी गेल्यावर सुद्धा शशीचा चेहरा आणि त्याचा ॲटिट्यूड इन्स्पेक्टर भालेरावच्या नजरेसमोरून जात नव्हता. आणि त्यांची बायको म्हणाली, काय हो, सकाळी इतक्या गडबडीत कुठे गेला होता? कोणी तुरुंगातून पळालं की काय? आणि आता सुद्धा तुम्ही खूपच काळजीत दिसता. कसला विचार करताय तुम्ही? आणि इन्स्पेक्टर भालेराव तसाच विचार करत म्हणाले, मी आजपर्यंत अनेक गुन्हेगार बघितले, पण याच्यासारखा पाहिलाच नाही. आणि खरं सांगू, एकदम राजा माणूस आहे आणि कायद्याचं किती ज्ञान आहे त्याला. खूप हुशार आहे. पण काय करणार, एक गुन्हा माणसाला माणसातून उठवतो तसंच झालं आहे बघ त्याचं. आणि तुला सांगतो, त्यानंच फोन केला होता मला. त्याच्याकडे पळण्याची संधी असून पळाला नाही. आणि काय म्हणावं त्याला बोल. मीरा अजूनही आता तिथेच होती आणि तिनं ते ऐकलं आणि ती म्हणाली, दादा, नशीब तुला त्याचं चांगुलपण तरी दिसलं. मग त्याच्यातला चांगला माणूस बघ दादा आणि कर ना त्याची मदत. भालेराव म्हणाले, मीरा, मी काहीच नाही करू शकत आता. त्याला शिक्षा होणार, पण तो शिक्षा भोगत असताना जर चांगला वागला तर कोर्ट त्याची शिक्षा कमी करू शकतं. आणि ती शिक्षा कमी व्हावी एवढंच मी बघू शकतो. आणि हे ऐकून मीरा निराश झाली. तू आणि तुझा कायदा, असं म्हणून रागात निघून गेली. मग भालेराव म्हणाले, परवाच त्याला कोर्टात घेऊन जायचं आहे आणि त्याला किती शिक्षा होईल? आधीची शिक्षा वगळून होईल की आणखीन वाढेल हे बघूया. आणि त्याची बायको म्हणाली, खरंच की, मी सुद्धा पहिल्यांदाच असा माणूस बघते जो पळण्याची संधी असून पळाला नाही. देव करो आणि त्याला कमीत कमी शिक्षा होऊ दे. आणि इकडे इनामदार वाड्यात सगळेच थांबले होते. ते सुद्धा कोर्टात हजर राहणार होते. मालन चंद्राला म्हणाली, चंद्रा, तू येऊ नकोस कोर्टात. पण चंद्रा म्हणाली, मी येणार, मला कोणीही थांबवायचं नाही. मा म्हणाल्या, चंद्रा बेटा, अगं ऐक ना, असं काय करतेस? तरीही चंद्रा म्हणाली, नाही, मी नाही कोणाचं ऐकणार. मला यायचं आहे म्हणजे यायचं आहे. आणि आता सगळेच निराश झाले.
परवा शशीला कोर्टात हजर करणार आणि कोर्ट काय निर्णय घेईल याची काळजी सगळ्यांना वाटली. आणि आता इकडे मुंबईमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. सगळे काळजीत होते. पांडू, सचिन आणि त्यांच्यामधली सगळीच मुलं खूप खूप निराश होती. इथे शशीसुद्धा नव्हता आणि रविशेठसुद्धा नव्हते आणि त्यांना पोरकं झाल्यासारखं वाटत होतं. पांडू 2 दिवस झाले जेवला नव्हता आणि रखमा त्याला खा खा म्हणून विनवत होती आणि तो ऐकत नव्हता. सचिन खात नव्हता आणि कस्तुरी म्हणाली, सचिन थोडंसं खा ना. मला माहीत आहे तू का अपसेट आहेस, पण शशीला काहीच नाही होणार असं माझं मन मला सांगतं. तू माझ्यावर विश्वास ठेव, त्याला काहीच नाही होणार. आता लग्न झाल्यापासून सचिनने कस्तुरीकडे नीट बघितलंही नव्हतं. दोघेही दूर दूर असायचे. तो मात्र रात्रभर घराच्या बाहेर असायचा. कधी यायचा आणि तिच्यापासून दूर झोपायचा. लग्न तर झालं होतं, पण त्याच दिवशी शशीला अटक झाली आणि सचिन स्वतःला दोष देत होता. आणि त्याचं वागणं, त्याचा संयम कस्तुरीला आवडला. आणि मुलींना, बायकांना असेच पुरुष आवडतात, संयमी. आणि त्याच्या वागण्यानं कस्तुरीला तो आणखीन आवडायला लागला. आणि मग कस्तुरीनं स्वतःच जेवण वाढून घेतलं आणि त्याच्या तोंडासमोर घास पकडला आणि म्हणाले, घे, खा. तू उपाशी राहून शशी सुटणार आहे का? उलट तुम्ही सगळे व्यवस्थित असाल तर त्याला कसं सोडवायचं याचा विचार कराल ना. आणि तिच्या अशा समजूतदार शब्दांनी सचिनच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला, कस्तुरी, तुला एक विनंती करू का? माझं ऐकशील का? आणि कस्तुरी म्हणाली, काय? बोल. सचिन म्हणाला, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडू दे का? मला खूप कसं तरी वाटतंय, खूप एकटं एकटं वाटतं. मग कस्तुरीने ते ताट बाजूला ठेवलं आणि मांडी घालून बसली आणि त्याला नजरेनंच खुणावलं आणि म्हणाली, झोप. आणि सचिन आता तिच्या मांडीवर झोपला, अगदी लहान मुलासारखा. आणि त्याने तिच्या मांडीवर हात ठेवला. तसं कस्तुरीच्या शरीरात हलचल व्हायला लागली आणि आपोआप तिचे हात सचिनच्या केसात फिरू लागले. आणि सचिनला खूप बरं वाटत होतं. उभारी मिळत होती त्याला तिच्या स्पर्शामध्ये. आणि त्यानं भावनेच्या भरात तिचा हात पकडला आणि गालाखाली घेऊन झोपला आणि तिच्या हातावर त्याचे अश्रू पडले. मग बराच वेळ दोघे ते तशाच अवस्थेत होते आणि आता सचिन थोडा थोडा सावरत होता. मग दोघांचेही स्पर्श एकमेकांना उत्तेजित करत होते. आणि कस्तुरीनं काही वेळ त्याच्या मलूल चेहऱ्याकडे बघितलं तर त्याची झोप लागली होती. मग तिची मांडी भरून आली आणि तिनं त्याचं डोकं थोडं उचललं आणि मांडी हलवली. तसा तो उठला आणि म्हणाला, माफ कर, असं म्हणून बाजूला निघाला. तसं कस्तुरीनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली, का उठला? झोप ना. असं म्हणून तिनं त्याला पुन्हा मांडीवर झोपण्याचा इशारा केला आणि तोही झोपला. आणि कस्तुरीनं खाली वाकून सचिनच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि त्यानं तिच्याकडे चमकून बघितलं आणि तिनं डोळ्यात अश्रू आणूनच खाली मान घातली आणि रडायला लागली. मग सचिन उठला. त्यानं तिच्या दिशेनं दोन्ही हात पसरले आणि तिला मिठीत येण्याचा इशारा केला. आणि कस्तुरी आता पटकन त्याच्या मिठीत गेली आणि दोघेही एकमेकांना घट्ट बिलगले. त्यानं तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि दीर्घ चुंबन करायला सुरुवात केली. तशी कस्तुरी फार शहारली आणि आणखीन त्याच्या मिठीत सामावून जाण्याचा प्रयत्न करत होती. मग दोघंही आता फार कामुक झाले. बघता बघता दोघेही विवस्त्र होऊन एकरूप झाले आणि सचिन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला आणि कस्तुरी तृप्त होत चालली. तिच्या तोंडातून मादक आवाज बाहेर पडायला लागले आणि ती त्याच्याकडे खूप प्रेमानं बघायला लागली. मग बराच वेळ त्या दोघांची काम क्रीडा सुरू होती आणि शेवटी तो दमला आणि ती तृप्त झाली. आणि आज कित्येक वर्षांनी कस्तुरीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता आणि ती डोळे झाकून सचिनला मिठीत घेऊन झोपली आणि मनात म्हणाली, जयवंत, तुझी माफी नाही मागणार मी, पण तुझ्याकडे एकच मागणं मागणार आहे. नवरा बायको म्हणून आयुष्यभर नाही एकत्र राहायला मिळालं आपल्याला. माझ्या हृदयात तर तू आहेसच, पण तुझ्यासोबत आता तिथं सचिनसुद्धा आहे आणि माझ्या मनात अजूनही तू आहेस आणि माझ्या पोटात जागा आहे. तू माझं आणि सचिनचं बाळ म्हणून माझ्या पोटाला येशील ना. असं म्हणून तिनं डोळे मिटून घेतले आणि तिच्या रिकाम्या पोटावर हात ठेवला.
मग आता तो दिवस उजडला ज्या दिवशी शशीला कोर्टात हजर करायचं होतं. मग त्या दिवशी सकाळी सकाळीच इन्स्पेक्टर भालेरावनं शशीच्या हातात बेड्या घातल्या आणि त्याला लॉकअपमधून बाहेर काढला आणि म्हणाले, तू मीराची अब्रू वाचवलीस म्हणून तुझ्याविषयी थोडीशी सहानुभूती वाटते. संधी मिळूनही तू पळून गेला नाहीस म्हणून तुझ्याविषयीचा आदर मनात वाढला आहे. पण काय करणार, ड्युटी इज ड्युटी. आणि आता तुला कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. आणि तूही देवाला नक्की हात जोड, आता तोच तुझी मदत करू शकतो. आणि शशीने आता चक्क इन्स्पेक्टर भालेरावला हात जोडले आणि म्हणाला, हे हात कधीच कोणासमोर जोडले नाहीत, फक्त माझ्या आई बाबांसमोर आणि मातृतुल्य पितृतुल्य मा बाबांसमोर जोडले. पण आज ते नाहीत समोर म्हणून तुम्हाला जोडतोय, कारण तुमच्यासारखा प्रामाणिक माणूससुद्धा देवापेक्षा कमी नाही. आणि मला पकडण्याचं श्रेय तुम्हाला मिळावं असं मला वाटतं, म्हणून मी अजूनही इथेच आहे. असं म्हणून शशी हसून गाडीत बसला आणि इन्स्पेक्टर पुन्हा शशीकडे अचंबित होऊन बघायला लागले. मग इन्स्पेक्टर पुढे बसले. शशी आणि 2 कॉन्स्टेबल मागे होते. शशीची हतकडी जीपच्या अँगलला लॉक केली होती आणि ते निघाले कोर्टाच्या दिशेला. आणि काही अंतर गेल्यानंतर इन्स्पेक्टर भालेरावच्या गाडीला एक व्हॅन आडवी आली आणि पाठीमागून सुद्धा 2 गुंडांच्या गाड्या आल्या. आणि त्या गुंडांनं व्हॅनचा दरवाजा उघडला तर त्यामध्ये त्यांची बायको आणि 2 मुलं किडनॅप केली होती. आणि खूप साऱ्या गुंडांनी इन्स्पेक्टर भालेरावच्या गाडीला घेरलं आणि स्वतःच्या बायकोला आणि मुलांना असं गुंडांच्या ताब्यात बघितलं. आणि इन्स्पेक्टर भालेराव पुन्हा हादरले आणि पिस्तूल घेऊन खाली उतरले. तसे त्या गुंडांनी भालेरावच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि म्हणाले, खबरदार भालेराव, जर पुढे आलास तर, नाहीतर इथंच तुझ्या बायको आणि मुलांचं नरडं सोडवून रक्ताची धार लावीन. तसे इन्स्पेक्टर भालेराव घाबरले आणि म्हणाले, नाही नाही, नको, त्यांना काही करू नको. आणि तो गुंड म्हणाला, आता कसं काळजी करतोस तू तुझ्या घरच्यांची? तुला सांगूनही आमचं ऐकलं नाहीस ना? मग आता भोग तुझ्या चुकीची शिक्षा. आता तुझ्यासमोर तुझ्या मुलांना बळी देणार आणि तुझ्या बायकोची अब्रू घेणार. वाचवायचं असेल तर वाचव. असं म्हणून त्या गुंडांनं इन्स्पेक्टरच्या बायकोच्या पदराला हात घातला आणि ती ओरडली. आणि हे बघून इन्स्पेक्टर घाबरले. आणि हे सगळं पोलिसांच्या गाडीत बसून शशी ऐकत होता. आणि त्या गुंडांची ती भाषा ऐकून त्याचं रक्त खवळलं आणि शशीच्या डोक्यात अंगार फुलला. आता काय होईल पुढं? शशी वाचवेल का भालेरावच्या मुलांना आणि बायकोला? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.